बघा 80 रुपयाला आहे हा टोस्ट पाकिट आहे। कपडे घ्या म्हणजे लहान मुलांचे कपडे आहेत 150 रुपयाला आहे। बघा फणसाचे घरे काय बोलता नाही बाजारात म्हणजे बघा आठवडे बाजारात छत्री विकायला मिळते। जर आपण कसं आहे भाऊ लसूण 120 रुपये किलो 120 रुपये किलो आहे। सुकट आणि घ्या फुकट फुकट। अरे डिझाईन बघूया। नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे। मित्र बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नाही, परंतु आता आपण व्हिडिओ टाकतोय। तर आज आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात वाटत असेल की कुठल्या तरी शहरात आलो, तर आपण शहरात नाही आहे तर मी गावात आले आहे। ते म्हणजे तुम्ही टायटल आणि इंट्रोमध्ये जर पाहिलं असेल ते म्हणजे आपला चिरनेरचा बाजार। तब्बल 1 वर्ष झाला, आता 1 वर्षात आपण परत आलो, कारण आपण पहिल्यांदा जी मार्केटिंगचा ब्लॉग जे बनवायची सुरुवात केली होती ती आपण चिरनेरच्या बाजारापासून केली होती। तर तेव्हा आपलं कसं की बाजारची सवय व्हावी म्हणून आपण काय केलं होतं की सहज फक्त बाजार फिरलो। तर आता आपण बाजार एक्सप्लोर करणार आहोत, जसं आपण आता कसं पेनचा बाजार एक्सप्लोर केला, हाशिवऱ्याचा बाजार एक्सप्लोर केला, तर त्याचप्रमाणे आता आठवडे बाजाराविषयी आणखी सविस्तर तुम्हाला सांगायला नको, आणि सांगायचं असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू। तर एक छोटासा बाजार आहे परंतु छान बाजार आहे। तर तो बाजार आता आपण फिरणार आहोत। वस्तू वगैरे काय काय मिळते तर ते फार महत्त्वाचं असतं। आणि आता कसं पावसाला देखील आलेला आहे, त्याच्यामुळे बरेचसे लोक पावसाळ्याची म्हणजे साठवण जी असते जास्त वाळवण वगैरे तर ते आपल्या आठवडे बाजारातून खरेदी करतात। तर आता आपण बघायला जाऊ, म्हणजे काय काय मिळतं ते बघायला जाऊया। तर व्हिडिओ हा कंटिन्यू पाहत राहा, आणि हा व्हिडिओ आपलाच आहे तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अशी माहिती मिळेल। तर हा समोर जो आहे तो बाजार आहे, म्हणजे आता आपण ज्या बाहेर देखील काही दुकान लागले आहेत। आपण बघितलं तर इथे बघा कांदा बटाट्याचं वगैरे दुकान लागले आहेत, आणि पुढे जर गेलं तर एक टेम्पो आहे। तर टेम्पोमध्ये तुम्हाला आवडणारी गोष्ट बघायला भेटेल, कारण ज्यावेळी मी आलो होतो तेव्हा मी बघितलं होतं। चला आपण आता डायरेक्ट टेम्पोकडे गेलेलो आहोत। नमस्कार। काय काय विकायला काय आपल्याकडे? काय नाही सुकट आणि घ्या फुकट फुकट। अरे बाबा फुकट देऊन कसं जमल आपल्याला? आपले 2 पैसे मिळाल्यासाठी आपण धंदा करला इथून। कायच नाही 2 पैसे ना काय नाही, ही सुकट आई ने तू फुकट न मोकला कर रामकृष्ण आहे की पावसाला चाहूल लागले की आपण घरामध्ये आपले भाजीपाला भरतो, अगदी कांदा बटाटा वगैरे। आपण जर बघितलं तर बाहेर कांदा बटाटा लसूण इथे सर्व काही विकायला आहे। कसं आहे कांदा? कसा आहे कांदा? 100ला 4 किलो कांदा 100ला 4 किलो, आणि लसूण 150 रुपये किलो 150 रुपये किलो। आता आपण बाजाराच्या म्हणजे एंट्रीलाच आहोत, आणि मी तुम्हाला सांगतो की चिरनेरमध्ये 2 असे बाजार भरतात। तो म्हणजे एक शुक्रवारी बाजार भरतो, आणि दुसरा गोष्ट म्हणजे एक संकष्टीला जो बाजार भरतो तो आपला गणपती जो महागणपती मंदिर आहे तिथे भरतो। तर तो तुम्हाला जर बाजार पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही नक्की क्लिक करून तो आपला चिरनेरचा जो संकष्टीचा बाजार आहे तो देखील आपण पाहू शकता। आता आपल्याला जायचं आहे चिरनेरच्या शुक्रवारच्या बाजारला, म्हणजे शुक्रवारचा जो आठवडा बाजार असतो तिथे आपल्याला जायचं आहे। बाजारात आपण प्रवेशच करतो तर आपलं म्हणजे बघा आता मी सांगितलं ना की पावसाळी जे आपल्या वस्तू लागतात ते त्यांची खरेदी आठवडे बाजारातून होते। जर आपण बघितलं इथे तर इथे आपणास मिरच्या दिसतात। काय बोलतात याला? भराची मिरची आहे ना, म्हणजे वाळवतात ना मिरची? बरोबर। कशी आहे एक पिशवी? 120ला आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे बार्गेनिंग पण करता, म्हणजे कमी पण करताय। आणि इथं जर आपण बघितलं इथे बघा भेंडी दिसतात। हा गावठी भेंडी आहेत। हा भेंडीचा आहे कसं आहे जोडी? 10 रुपये का? ओके ओके। बघितलं तर सुंदर सुंदर घड्याला दिसतात इथे। कशी आहे घड्याची रेंज कशी आहे? 150-200 बघा 150-200 पासून म्हणजे स्टार्टिंग आहे। आता त्याचप्रमाणे घड्याळाची साईज आहे किंवा जशी क्वालिटी वगैरे आहे तर त्याप्रमाणे, आणि ते गॉगल देखील आहे। बाजार सामान्यतः आपल्या कोकणातला असल्यामुळं कोकणामध्ये म्हणजे बाजारामध्ये फणस हा विशेष दिसतो, आणि तो दिसायला पाहिजे का, त्याशिवाय कोकणातला बाजार हा पूर्ण आहे। मला फक्त फणसाचे गरे शो करा फक्त। हा बघा फणसाचे गरे उत्तमरित्या। वा तसा पावसाला जवळ आलेला आहे, पावसाला जवळ आले असल्यामुळं बाजारात म्हणजे बघा आठवडे बाजारात छत्री विकायला मिळते। जर आपण लांब राहूया म्हणजे कसं छत्री समजेल आपल्याला। आपण जर नीट बघितलं कसे छत्र्या कसे आहेत? छत्र्या 150 आहेत, 200 आहेत, 250 आहेत। 150 पासून स्टार्टिंग आहे ना? बघा 150 पासून स्टार्टिंग आहे। ही कशी आहे? ही 150 का? आणि ह्या हे 200 250 हे 200 250 ओके।
बघितलं आपण छत्री वगैरे विकायला आलेले आहे. आता पावसाला देखील आलेला आहे. या बाजारला आपल्या स्थानिक भाषेत मध्ये आपण जरी आगोटचा बाजार जरी म्हटला तरी चालेल. कारण काय होतं की आपली आगोट म्हणजे पावसाला जवळ आला कीच आपण इथे येतो. म्हणजे आणि विशेष म्हणजे काय होतं की पावसाळ्याची खरेदी जी जास्त असते ती आठवडे बाजून केली जाते. काहीतरी किमतीमध्ये वगैरे फरक असेल. आता कसं आहे की म्हणजे आपले कंपॅरिझन करत नाही आहे. जशी जी किंमत व्यापारी सांगते त्याप्रमाणे तुम्हाला किंमत सांगते. पट्टा वगैरे आता कसं आहे की शाळेमध्ये मुलांना पट्टे वगैरे लागतील कॉलेजमध्ये वगैरे आणि वॉलेट वगैरे आहेत. पट्टा कसा आहे 100 आणि वॉलेट किती? वॉलेट 50ला आहे ना आणि पट्टा 100ला आहे. दोन्ही पण हा 100ला आहे आणि हा 50ला आहे. बघा हा 100ला आणि हा 50ला असा वॉलेट आहे आणि पट्टे सर्व 100लाच आहेत का? ओके. आता एक दुकान बघून तुम्हाला मल्टिप्लेक्सची आठवण झाली असेल. ते म्हणजे इथे पॉपकॉर्न असतं. काय की बाजारात फिरतो जर आपल्याला खायची भूक भागवायची असेल तर पॉपकॉर्न हा विशेष उपयोगी पडतो. बाजार जर आपण संपूर्ण जर बघितला तर आता आपण समजा एक राऊंड मारला होता. म्हणजे आपला याचा कॅमेराचा राऊंड मारला होता. जेणेकरून कसं होईल की आपल्याला असं वाटतं आता बघा गर्दी झालेली आहे. आणि मेन म्हणजे गर्दी टायमावर झालेलं आहे. मी कारण संध्याकाळचे आता 7 वाजलेत. त्यामुळं आता जशी म्हणजे संध्याकाळ होईल तशी गर्दी आणखी वाढेल. खऱ्या अर्थाने एक्सप्लोर करायला आपल्याला म्हणजे दुपारी यायला हवं होतं. परंतु नाही तसं जमणार कारण आपल्याला पण जॉबवर जायला लागतं. सध्या तरी आपल्याला आपण या म्हणजे खास व्हिडिओसाठी आपण हाफ डे देखील येऊ शकत नाही. चालत चालत आपण आता आपल्या चप्पलांच्या दुकानावर आलो. बघा सँडल वगैरे आहेत आणि पावसाळी चप्पल देखील इथं उपलब्ध आहे. फक्त आपण आता स्टार्टिंगची रेंज विचारू भाऊ ना आणि नंतर आपण पुढे जाऊ. स्टार्टिंग रेंज कशी आहे? 100 आहे आणि 300. 100 आणि 300 म्हणजे 100 पासून स्टार्ट आहे ना? ओके. बघा जर आपण बघितलं तर सर्व या ज्या चप्पल आहेत ना म्हणजे लेडीज जेंट्स वगैरे सर्व आहे तर 100 पासून स्टार्ट आहे. आगोटचा बाजार का नाव दिलं आहे? कारण सर्व पावसाळी लागणाऱ्या वस्तू आता इथे मिळतात. जेवढ्या मिळतात तेवढ्या आपण दाखवूया. हे छत्री कशी आहे? 200ला आहे. 200ला आहे का? ही कितीला आहे? 200. बॉक्सवाला 250. बॉक्सवाल्या 200 आणि ते मोठ्या 400ला आहे. 400ला आहे का? ओके. बाजारात बघा भांडी वगैरे विकायला आहे तिथे. अरे वा. लाकडी लाकडी भांडी आहेत म्हणजे लाटण्या वगैरे आहेत आणि आपली स्टीलची भांडी वगैरे. आणि विशेष म्हणजे बघा सांडशी वगैरे आहे. सर्व काही आपली स्टीलची भांडी सर्व काही बघा. पूजेची भांडी आपले सर्व लाकडी पल्या सुऱ्या वगैरे. आणि इथे जर आपण आणखी झूम केलं तर काय दिसते सर्व प्रकारची स्टीलची भांडी. कशी आहे स्टार्टिंग? कशी आहे रेंज? ते 10 रुपये 20 रुपये 10 रुपयापासून स्टार्ट आहे. हां हां बरोबर. म्हणजे बघा या ठिकाणी भांडी जी आहेत ना 10 रुपयापासून स्टार्ट आहे. म्हणजे साईजनुसार जशी भांडी मोठी होतात तर त्याप्रमाणे त्याची प्राइस देखील वाढते. बघूया आता इथे कपड्यांचा एक स्टॉल लागतोय. कसे आहेत कपडे? 150 रुपये का? मग कुठले घेतले तरी बघा कुठलेही कपडे घ्या म्हणजे लहान मुलांचे कपडे आहेत 150 रुपयाला आहे. आपण बघितलं तर मस्त आहे बघा. आता हा जो संपूर्ण सेक्शन आहे तो आपला पूर्ण कपड्यांचा बॅगांचा वगैरे सर्व काही सेक्शन आहे. आणि प्रत्येक सेक्शन ठिकाणी जसा मार्केट आहे. हे दोन्ही ज्या गल्ल्या आहेत ना ते पूर्ण म्हणजे कशाचे आहेत तर कपड्यांचे आहेत. पुढे जर आपण आलो तर इथे बघा आता शाळा देखील सुरू होत आहे किंवा आपल्या ट्रेकिंगला वगैरे जायचं असेल तर बॅगा देखील इथे उपलब्ध आहेत. कशा आहेत बॅगा? कशा आहेत? 350 450. 350 पण स्टार्ट आहेत का? ओके. आपण जर बघितलं तर बघा 350 रुपयापासून स्टार्ट अशा विविध प्रकारच्या बॅग आहेत. त्यांनी सांगितलं की 350 आणि 450. आणि ह्या कशा आहेत लहान मुलांच्या? 300ला आहेत ना? ओके. जर आपण रात्रीच्या वेळ असल्यामुळे आपण आपला प्रो व्हिडिओ मोड आपण चालू केलेला आहे. आपण जर बघितलं इथे बघा इथे टॉप वगैरे आहेत विकायला. जरा प्रोमध्ये दाखवलं म्हणजे तुम्हाला देखील बरं वाटेल. वा. टॉप कसं आहेत? हे दादा सगळे 300ला आहे आणि कुर्ता नुसता घेतला 200ला आहे. हे सर्व 300ला आहे. पॅन्टवाला अमरेला 300ला आहे. हां. कुर्ता 200ला इकडे लावला. ओके ओके. हे सर्व 200ला म्हणजे विदाऊट पॅन्टवाला बघा. ओके. आपण चाललोत पुढे जायलाच पाहिजे आपल्याला. पुढे गेल्याशिवाय आपणास मार्ग नाही आहे. विविध ठिकाणी विविध प्रकारचे कपड्यांचे म्हणजे आपले दुकानं दिसतात त्याप्रमाणे आपण आलोत. आणि इथे बघा सँडो बॉडी वगैरे विकायला आहेत म्हणजे आपल्या
पुरुष मंडळीच्या हक्काचे ठिकाण. आता कसा पावसाला सुरू होणार आहे आणि आपल्याला पावसात भिजण्यासाठी गोविंदाला बिंदला किंवा आपल्या धबधब्यावर वगैरे जायचं असेल तर सुंदर सुंदर असे इथे बनीन वगैरे आहेत. हे कसे आहे सँडोबॉडी कशी आहे? कशी 90ला? ही 100 रुपयाला का? ओके ओके. बघा 100 रुपयाला आहे. चॉईस चालू आहे. गायक आपले अंकुश साहेब. जरा थोडी नजर आपण इकडे वळूया. इथे शर्ट वगैरे आहेत. आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये जास्त आपण जेंट्सचे कपडे जास्त आपण एक्सप्लोर केलेत. इथे शर्ट वगैरे आहेत. सुंदर सुंदर शर्ट आहेत. त्यांनी तिथे आई लावल्यामुळे जरा उजल दिसते. कसं आहे शर्ट? कसं आहे स्टार्टिंग? शर्ट स्टार्टिंग कसं आहे? 250, 300, 350. हे 250 आणि हे इकडचे 350 आणि हे वरचे सर्व 350 आहेत का? ओके ओके. बघा आपण जर बघितलं वरचे सर्व 350 आहेत आणि इकडे खालचे आहेत ते 250 आहेत. आणि 300 वाले कुठले आहेत? हे 300 वाले आहेत ना इकडे आहेत ते. ओके ओके. आपण चालत चालत जाऊया. म्हणजे काय आहे की आता कपड्यांचा भरपूर असा स्टॉक आहे. हे भरपूर अशी दुकान आहेत कपड्यांची. पुढे पुढे चाललोत. महिला वर्गांची जास्त गर्दी. अरे वा बघा जर व्यवस्थित चालत असतं ना. माझा तर पाय सरला असतं मी पडलो असतं खाली. आता असू दे पडलो असं म्हणून काय झालं. आपला गोविंदा खेळाचा फार मोठा एक्सपिरियन्स आहे. इथे देखील भव्य असा आपण जर बघितलं तर म्हणजे जास्त लेडीजच्या कपड्यांचे जास्त इथं दुकान आहेत. किंमत विचारत बसत नाही. किंमत कॉमनच असते. फक्त आपण डिझाईन बघूया. कौन सा ये वाला लेंगे? 400 का. 400 रुपयाला आहे का? अच्छा अच्छा. आणि ते मोठे माणसं आहेत ना? ते कसं आहे? त्याचे 800 रुपये. ते 800 रुपयाला आहे का? ओके. बघा इथे आता घागरा देखील मिळतो. हे 800 रुपयाला आहे आणि हे लहान मुलांचं आहे ते 400 रुपयाला आहे. बघा बाजारात चक्क घागरा मिळतोय. आता पुढे आपण आलो तर आपणास म्युझिक सिस्टीम दिसते इथे. USB वायर आणि रेडिओ वगैरे. रेडिओचा जरी जमाना गेला तर रेडिओ कुठेतरी जिवंत आहे. आणि विशेष म्हणजे आठवडा बाजारात मिळणारा रेडिओ. इकडे देखील आहे. मामा मगाशी आशेने बघत होता. जरा मामाची आशा पूर्ण करूया. बघा इथे मामाकडं डबा आहेत. सर्व आपली टोपली वगैरे आहे विकायला. डस्टबिन वगैरे म्हणजे घरगुती लागणारे आपल्या सर्व प्लॅस्टिकची भांडी जी लागतात ती आहेत. मामा कशी स्टार्टिंग कशी आहे? स्टार्टिंग कशी आहे? 20 रुपयापासून स्टार्टिंग ना? ओके. 20 रुपयापासून स्टार्टिंग आहे मामाकडं. म्हणजे जसे साईज प्रमाणे आणि वस्तूप्रमाणेचे भाव असतात. आज बघा इथे जीन्स पॅन्ट वगैरे देखील आहेत. म्हणजे भरपूर कपडे भरपूर आहेत. कपड्यांचा काही टेन्शनच नाही. जाऊया. आता कसं आहे की पावसाला आपल्या इथं मासली बिसली जास्त येते आणि आपण मटन चिकन जास्त बनवतो. तर त्यासाठी आपल्याला काय लागतं? गरम मसाला लागतो. बघा गरम मसाले वगैरे आणि आपणास तिखट मसाला वगैरे तो देखील तयार दिसतो इथे. हे गरम मसाल्याचं पाकिट कसं आहे? हे सर्व 10 रुपयाला ना? हां हे सगळे 10 रुपयाला पाकिट आहे. आणि इथं सुके मेवे आपल्यास बघा. आवला कॅन्डी. अरे वा आवडती सर्वांची. जिभेला लगेच पाणी सुटते. पण आज शुक्रवार आहे मी खाली असते ना तरी. काय बाजार फिरतोय आपण. फिरायलाच पाहिजे. कुठेतरी आपला माणूस दिसतोय त्याची चौकशी नीट करावी. नमस्कार. काय आपल्याकडे विकायला आहे? ओके. मॅक्सी आणि परकर आहेत ना? कशी आहे यांची प्राइस? कशी आहे? 250 रुपयाला ना? बघा हे गाऊन आहेत. 250 रुपयाला आहे. आणि हे 200 रुपये आणि 150 रुपये. बघा 250, 200 आणि 150. वा मस्त. आता बघून जरा आनंद वाटला की कपड्यांच्या याच्यामध्ये कुठेतरी आपला मराठी माणूस दिसला. मी देखील असे म्हणतोय की मराठी माणसाने अवश्य व्यवसाय करावा. ही गोष्ट नेहमी लागते कारण याच्याशिवाय आपली सकाळ होत नाही. ते म्हणजे आपले बेकरी प्रोडक्ट म्हणजे काय आपले हे असतील म्हणजे खारी असतील, टोस्ट वगैरे असतील. आणि ही अशी एक गोष्ट आहे की याच्याशिवाय आपली संध्याकाळ म्हणजे आपण संध्याकाळचा एक आपला इव्हिनिंग स्नॅक्स असतो. तर त्यावेळेला जेव्हा आपण फिरायला गेलोवर तर ते बघा इथे चिप्स वगैरे आहेत. पोंगे आहेत त्यांना आम्ही नल्या म्हणतो म्हणजे पपोर वगैरे. आणि इथे काय आणि इथे फरसाण देखील आहे. बघूया याची प्रत्येकाची किंमत आपण विचारूया कारण विचारायला पाहिजे कारण ही गोष्ट आपण जास्त नसतो. हा कसा आहे भाई? 80 रुपयाला का? बघा 80 रुपयाला आहे. हा टोस्ट पाकिट आहे. अर्धा किलोचा आहे ना? ओके. आणि हा नली पाकिट कसं आहे?
हे 20ला आहे ना. ओके. आणि हा कसा टोस्ट पाकिट आहे? 80 रुपयाला आहे ना. ओके ओके. बघा हा दुकान नेहमी इथंच असतो ना. हां नीट लोकेशन ठेवा. जे आपण कपड्याच्या सेक्शनमधून मी तिकडनं गेलो आणि इकडे येताना हा इथे दुकान आहे. आणि फरसाण वगैरे आहे विकायला. आणि इथे बघा आलूवडी, सॉरी आलूवडी नाही, आपल्या आंबावडी आहे. कोकणात गेल्यासारखं वाटतं. आंबावडी कसे आहे? 20 रुपये. आणि हे फरसाणचे पाकिट कसे आहेत? 90 रुपये अर्धा. सर्व 90 रुपये अर्धा किलो ना. हां इथे बघा फरसाण आहे 90 रुपये अर्धा किलो. आणि बिस्किटे वगैरे आहेत. हां उपवासासाठी आपले केला चिप्स, साबुदाणा चिवडा आहे, साबुदाणा चिवडा वगैरे, साबुदाणा स्टिक आहे, संधी आहे, हां हां. सले कसे आहे? फणस चिप्स आहे. सले 70 रुपयाला आहे. 200 70 रुपयाला आहे का? फणस चिप्स आहे 50 रुपये. फणस चिप्स. ओके ठीक आहे ठीक आहे. बघा फणस चिप्स. डायबिटीज वाल्यासाठी स्पेशल आहे बघा करेला. हां आपल्याला बघूया आता. हे भाऊ तुम्ही काय बनवता आता? भेळ बनवतो आपल्याला नाश्त्यासाठी. असं आहे का? हां बघा इथे भाऊ भेल बनवतात. म्हणजे इथे भेळीच्या लाया पण भेटतात वाटतं. हा भेळेच्या लाय आहेत बघा त्या 30. हा भेळीच्या लाया बघा 30 रुपयाला. अरे वा एक नंबर. आता आपल्याला बाहेरचा नाश्ता ऑइली खाण्यापेक्षा आपलं घरगुती नाश्ता हा हे आपलं स्वतःचं प्रोडक्शन आपण स्वतः. हे तुम्ही स्वतः बनवता का? खारी बटर फक्त बाहेरून. हा खारी बटर मध्ये बाहेर नव्हतं. हा ओके. एसके फूड्स बघितलं आपण. तर हे जे बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत ना ते फक्त बाहेर होतात. बाकीचे हे सर्व स्नॅक्स आहेत ना तर भाऊ हे स्वतः बनवतात. वा बघून आनंद वाटला. कारण असा घरगुती गोष्टी मिळणं बोला आजकाल म्हणजे मुश्किल झालेलं आहे. तर बघितलं भाऊंनी मस्त सुंदर नाश्ता तयार केलाय, चिवडा केलाय. हा बघा भाऊ इथे चिवडा बनवलाय. कांदा, टोमॅटो, मिरची हा हा आणि आपलं हे काकडी वगैरे सगळं मिक्स. सर्व ओके. पुढं कालं मीठ, सेंदा नमक. हा सेंदा नमक बरोबर. आपण जर बघितलं तर बघा भाऊंनी सुंदर असा नाश्ता तयार केलेला आहे. बघा नाश्ता करण्याची आपण आता टेक्निक जी रेसिपी आहे म्हणजे हा असा एक आठवडे बाजार भेटला ना की इथे आपणास म्हणजे नाश्ता कसा बनवायचा त्याची देखील रेसिपी मिळालेली आहे. वा मस्त. आपण आता पुढे चाललोत आणि आपण जर बघितलं इथे बघा कांदा बटाटा येतो. आता आपण पावसाला म्हटलं की कांदा बटाट्याची लसणाची आपण साठवण करतो. इथे बघा लसूण कसं आहे भाई? लसूण 100 रुपये किलो. लसूण 100 रुपये किलो. वा कुठेतरी भाव उतरला तर बरं वाटलं. हो तो नाश्ता तयार केला होता ना तिथे. आणि बटाटा कसा आहे? 100ला 4 किलो. 100ला 4 किलो. ओके. आता जो आपण सेक्शन फिरतो ना तर तिथे सर्व भाजीपाला वगैरे कांदा लसूण वगैरे सर्व काही विकायला आहे. आणि इथे पण ते लसूण दिसतो. लसूण कसा आहे? 150. ओके. बघा 20 रुपयापासून स्टार्ट अशी वस्तू आहे. म्हणजे कशी आपण जशी वस्तू घेऊ तर त्याप्रमाणे त्याचा भाव आहे. असा आहे ती. असा म्हणजे मार्केटचा नियमच असतो शेवटी. म्हणजे जसं आपल्याला हशिवरे बाजारात एक अगरबत्तीवाला भेटला होता तसा त्याचप्रमाणे इथं धूप अगरबत्तीवाला आपल्या चेन्नईच्या बाजारात देखील इथे मिळतोय. ही कशी आहे अगरबत्ती? 100 रुपयाला आहे का? ओके बघा ही 100 रुपयाला आहे अगरबत्ती. पाव किलो ना. आणि हे काय हे धूप आहे का? हा कसा पाकिट? 50 रुपये. आणि हा धूपचा पाकिट 50. बघा हा 50ला एवढा मोठा आहे आणि हा एक 50ला एवढा मोठा आहे. काय होतं की पावसाळ्यात बाजारात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवूया आपण. ती म्हणजे आपणास पावसाळ्यासाठी साठवण्यासाठी लागणारा कांदा लसूण आणि बटाटा. आपण जर बघितलं तर आता आपण बाजारच्या बाहेरून आलेलो आहोत आणि इथे एक टेम्पो आहे आणि नेहमी असतो. आणि काय बिस्किटचा पुढं दिलात? अरे वा 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 मस्त मांडलं तुम्हाला. आता गलत पण आहे. पाणी घेते पाणी पण घेते पिवाला. हा घ्या घ्या. जे पाणी दे रे बाबू कॅन मध्ये. माझा धंदा आहे ना. असं आहे का? कांदा बटाटा चांगली गोष्ट आहे. तेव्हा पाणी घेते रे मी. सांडपड्याचं. आणि जर आपण जर बघितलं तर इथे बघा लसूण आहे, आपला कांदा आहे आणि बटाटा आहे. कसा आहे भाऊ लसूण? लसूण 120 रुपये किलो. 120 रुपये किलो आहे. अरे बापरे अजून जुनाच भाव आहे. बघा जास्त भाव वाढला देखील नाही. आणि जर बघितलं तर मी देखील इथून लसूण नेला होता. जवळ 4 किलो नेला होता आणि मस्त छान असा लसूण मस्त वाटला. आणि कांदा कसा आहे? 100ला 5 किलो. म्हणजे लसूण 120 रुपये आणि कांदा जो आहे तो 100ला 5 किलो. आणि बटाटा? बटाटा 4 किलो ना. बघितलं आपण. आपण बाजार संपूर्ण फिरलोय. बाजारात जीवनावश्यक वस्तू देखील होत्या. परंतु कसं आहे की काही बाजारामध्ये किराणा माल देखील असतो, कडधान्य देखील असतात. जसं की आपण हशिवरीचा बाजार बघितला,
तसेच समरेश व्लॉग जर तुम्ही चॅनल बघत असाल, आपल्या अलिबागचा आपला मित्र आहे, तर त्याचं देखील म्हणजे अलिबागचा जो बाजार आहे त्याच्यामध्ये देखील म्हणजे किराणा सामान देखील म्हणजे कडधान्य वगैरे मिळतात, जेणेकरून आपण पावसाळी साठवू शकतो. परंतु असं ते आठवडे बाजार आहेत हे महत्त्वाचं आहे, कारण बरं वाटतं जरा, कारण ती गावची अर्थव्यवस्था आणि गावची शान आहे, एकदम जुनी शान आहे. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोलूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. आता पावसाला येत आहे, तर पुढचा प्लॅन काय तुम्हाला मी सांगत नाही आहे, कारण सांगितला तर परत तो प्लॅन सक्सेस होईल का माहिती नाही. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोलूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय आई भवानी, जय एकविराई.